पोलीस यंत्रणेच्या तपासामध्ये जे जे कुणी दोषी सापडणार त्याच्यावर कारवाई होणं अपेक्षित असतं. त्याचाच एक भाग म्हणून आज पोलीस यंत्रणेला या संतोष अण्णा देशमुख यांच्या खुनामध्ये जे कुणी कटकारस्थान केलं, जे कुणी सापडले त्यांच्यावर मोकोका लावला पाहिजे, ही जी सर्वांची मागणी होती. याच्याप्रमाणे तपासामध्ये त्यांना आढळलेलं दिसते आणि तपासाचा भाग म्हणून पोलीस यंत्रणेने यांना मोकोका लावलेला आहे. खुनाच्या गुन्ह्यामध्ये देखील त्यांना आता एसआयटी ताब्यात गेला आहे. आता आज एसआयटीने कोर्टातच म्हणलं गेलेलं आहे की खुनाचा कट रचण्यामध्ये हे सामील आहे, त्याच्यामुळे आम्हाला यांना ताब्यात घ्यायचा आहे. त्याचा भागच तो आहे, त्याच्यामुळे ते ऑटोमॅटिक त्याच्यात आलेले आहेत. आता परळीमध्ये बंद पुकारण्यात आला, काही ठिकाणी अशांतता पसरली आहे, काही दंगल सदृश परिस्थिती नाही, हे काही मुठभर समाजकंटकाचं काम आहे. ही उत्स्फूर्त असं लोकांनी कुणी बंद केलेल्याचा भाग नाही आहे. मी आता आपल्या वाहिनीची ज्या माध्यमातून बघितलं की 50-50 पोरं असे काहीतरी मोटरसायकलवर दाब देत होते, बंद कर वगैरे असं बघितलेलं. तर या समाजकंटकावर पोलीस यंत्रणेचं नियंत्रण असेल. आमच्या बीड जिल्ह्याचे पोलीससुद्धा खूप जागरूकतेनं काम करत असतील. SP साहेबसुद्धा त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. सकाळी पण माझं SP साहेबांचं बोलणं झालेलं. आज बीड जिल्ह्यामध्ये जे आहे ते जमावबंदीचं कलमसुद्धा लागू आहे. जमावबंदीचं कलम लागू असताना कुणी जर एखाद्याला आंदोलन करीत असेल तर ते नियमाप्रमाणे करतात का कसे हे मला सांगता नाही यायचं, कारण त्याला परवानगी घेतलेली का परवानगी दिलेली काही पोलीस यंत्रणा सांगू शकेल. पण असं कुणी करू नये, त्याच्यामुळे अशांतता असायचं काही कारण नाही. आणि उत्स्फूर्त लोक जनतेनं बंद करणं हा भाग वेगळा आणि अशा दडपशाहीनं बंद करायला लावणं हा भाग वेगळा. पण असं कुणी होणार नाही. आणि लोकांना पण माझं आव्हान आहे आपल्या सर्व वाहिन्याच्या माध्यमातून की बीड जिल्ह्यातल्या संबंध जनतेने कायदा व सुव्यवस्थेला कुठेही बाधा पोहोचणार नाही अशा पद्धतीचं हे करावं. आपला सामाजिक सलोखा राखला पाहिजे. सर्वांनी अगदी पूर्ण एकत्रित येऊन हे जे पुढं जी काय लढा होणार आहे याच्यासाठी आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. कायद्याप्रमाणे जे काय कारवाई होते त्याच्याकडे आपण सर्वांनी लक्ष ठेवून राहिलं पाहिजे. विनाकारण आपण काही करणं करता सर्वांनी एकत्रित येऊन राहिलं पाहिजे. नाही, आता कोण अडकवणार? सरकार माझं आहे, सरकारला त्यांचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे त्याचं उत्तर सरकार देऊ शकेल, मी नाही. आणि आमचं म्हणणं आहे की आमचा माणूस गेलाय त्याला न्याय पाहिजे, ही सर्व समाजाच्या सर्व जाती धर्माची मागणी आहे, संबंध महाराष्ट्राची मागणी आहे. त्याच्यामुळं ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली, माणुसकीला न शोभणारी घटना केली, क्रूर हत्या केली, टॉर्चर करू मारलं. याच्यामुळे मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे. जो कोणी मास्टर माइंड आहे सापडला पाहिजे, ही आमची मागणी. आता एक जण सापडत आहेत, एक जण ॲड होतात. पहिले 7 होते, 8 झाले, 9 झाले, आता आणखी किती होणार आहेत हे आपण बघू ना. कारण यांना कुणी पळून जायला साथ दिलेली आहे. कुणी शेवट ते कुणाचा जो कट रचला गेला त्याविषयी कोण होते, कुठं रचला गेला, ही कशी याची सुरुवात झाली. आमच्याकडे जी प्रथमदर्शनी लक्षात आलेलं आहे 29/11 जो काही ही झाला त्या दिवसापासून चे पूर्ण घटनाक्रमक आहे. 29/11 त्यांना काय खुंडणी मागितली गेली, त्यांना दाब दिला गेला. 6 तारखेला थोडं तिथं काही भांडणं झाले गेले. 6 तारखेला त्या कंपनीच्या आवारात जाऊन कुणी भांडणं केले, त्याच्या बाहेर कोण होतं, कुणाच्या किडनॅपिंग करताना गाड्या कुणाच्या होत्या, कोण मालक होता, त्याचा ड्रायव्हर कोण, ते मध्ये कोण, ह्याचा तपासी मारताना तिथं कोण होतं, यांची बॉडी टाकली तिथं, पळून गेले तिथं. या सर्व घटनाक्रमक यांनी कुठं गेले, गुजरातला गेले, मुंबईला राहिले, पुण्यात राहिले, कुणाच्या इथे राहिले, कसे राहिले, यांच्या इथं कसे राहिले, या सर्व गोष्टीचा तपास झाला पाहिजे. आता बरेच काही प्रकरणं येतात. आणखी एवढे एक प्रकरण आहे, काल कुठं आणखी त्या हार्वेस्टरचा मुद्दा येतोय. असे भरपूर प्रकरणं निघणार आहेत. आता एक लोक हिंमत करतायत. अगोदर हिंमत नव्हती लोक आहेत, आता हिंमत. आता उद्यापासून बघा, आता हिंमत आणखी वाढेल. तुम्ही सातत्याने नाही, आता तुमच्या संबंधित सर्व वाहिन्यांच्या लोकांच्या लक्षात यायला पाहिजे की पुणे कनेक्शन काय आहे. मी जे म्हणायचो पहिल्या बाईटला मी बोललेलो की याचं कनेक्शन धाराशिव मार्गे कुठं पुण्यात जुळतंय का. याचा असा अर्थ आहे की धाराशिव पुण्याची काही दादागिरी, काही खंडाने, काही असे करणारे, काही जी कुठं ते पुण्याची कुणी आहेत का. कारण हे लोक पुण्यातच सापडले ना, मग हे पुण्यात कसे सर्वजण सापडले हा सुद्धा महत्वाचा गँगचा काही संबंध जोडला नाही. मला कुठल्याही गँगचं माहीत नाहीये, मला त्याचं नाही. पण हे काम पोलीस यंत्रणेचं आहे आणि पोलीस यंत्रणा याचा तपास करेल असं मला म्हणायचं. आज मी कुणावरच आरोप करत नाही. घडली तेव्हा माझे मिस्टर हे परळी शहरामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये हजरच नव्हते. ते बाहेरगावी देवस्थानावर मध्ये होते. तेव्हा ह्या खुनाशी माझ्या मिस्टरांचा कुठलाही अर्थार्थी संबंध नाही, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेव्हा संपूर्ण सरकार स्थापना झाली आणि आपल्या विभागामध्ये जेव्हा 2 मंत्री दिले गेले, हे आमच्या समाजाचे म्हणजे वंजारी समाजाचे अल्पसंख्याकाचे 2 मंत्री दिले गेले. हा जो विषय आहे तो ह्या मराठी समाजाच्या लोकांना खुपायला लागला की एवढ्या छोट्या समाजाच्या लोकांना ते पण 2 मंत्री बनवले गेले. तो एक विषय त्यांच्या डोळ्यामध्ये आला, तो एक विषय त्यांना खोपायला लागला. दुसरी एक गोष्ट म्हणजे
तेव्हा सुरेश धसांचं स्टेटमेंट आहे बघा, मी तुमची माती करेल म्हणून. जर तुम्ही पत्रकार असेल, तुम्ही त्यांचं स्टेटमेंट घेतलं असेल, तुमच्याकडे रेकॉर्ड सुद्धा असेल की मी तुमची माती करेल, ते त्यांनी चालू केलेलं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा बजरंग सोनवणेने माझ्या मिस्टरांना जीवे मारण्याची धमकी दिलेली होती. आणि ती धमकी दिलेली असताना सुद्धा माझे मिस्टर त्यांना बोलले, जाऊ दे, झाल्या बोलल्या गोष्टी झाल्या, इलेक्शन मध्ये काही गोष्टी होत असतात. ही एक धमकी दिलेली गोष्ट, ही एक गोष्ट. तिसरी गोष्ट म्हणजे, आणि जेव्हा दमालियाने जेव्हा SIT चे फोटो सादर केले की माझ्या मिस्टरांसोबत की हे ह्यांचे संबंधी आहेत, नातेवाईक आहेत, ह्या लोकांना SIT मधून काढलं जावं. आणि आता तुम्हीच सांगा की काय प्रकार केला जाते. आता जे SIT चे जे तेली आहेत ते एक प्रकारचे आष्टीचे जावईच आहेत. ज्या आष्टीच्या शीतल उगले म्हणून ज्या ISI ऑफिसर आहेत, IS ऑफिसर आहेत, त्या तेलींच्या धर्मपत्नी आहेत आणि त्या आष्टीच्या आहेत. म्हणजे ह्यांनी जावाईच आणून बसवलेला आहे SITच्या अधिकारामध्ये. त्या शीतलचे जे मामा आहेत ते जिल्हाधिकारी होते. परत दुसरे जे आजोबा ते तहसील क्लार्क होते, कुठले, आष्टीचे. म्हणजे इथं सुद्धा तुमचं धसांचंच इथं मनमानी चालू आहे. धसांनी आपल्या सोयीनुसार इथं त्यांचे माणसं आणून बसवलेले आहेत. आणि एक राजकीय फक्त आमची म्हणजे वंजारी समाजाची माती करायची. त्यांना हे आमचे दोन्ही पण जे मंत्री झालेले ते दोन्ही मंत्री नकोय. जे 40 वर्षात घडलं नाही ते ह्या वेळेस घडलेलं आहे आणि ते पूर्ण त्यांच्या डोळ्यात खुपते. आणि त्या लोकांना कमी करण्यासाठी एक प्रकारचं टार्गेट त्यांनी माझ्या मिस्टरांना केले. आज धसांना सुद्धा माझ्या मिस्टरांनी पूर्णपणे सहकार्य त्यांना निवडून येण्यामध्ये केलेलं आहे. बजरंग सोनवणेनं सुद्धा पूर्णपणे मतदान निवडून येण्यासाठी सहाय्य केलेलं आहे. हे सर्व सहाय्य करताना धसांना वाल्मिक कराड हे हवे होते. पण आता जेव्हा ते निवडून आल्याच्या नंतर त्यांची काही गोष्टी होत्या की त्यांना सुरेश धसांना त्यांच्या काही इच्छा होत्या, त्यांच्या ज्या काही इच्छा होत्या की मंत्री होण्याच्या किंवा तुमचं काही पालकमंत्री वगैरे होण्याच्या ज्या काही इच्छा होत्या त्या त्यांच्या पूर्ण झाल्या नाहीत. आणि त्यांनी टार्गेट आपल्या 2 मंत्र्यांना करण्यासाठी, त्यांनी त्या 2 मंत्र्यांना संपवण्यासाठी अगोदर वाल्मिक अण्णांना संपवणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांनी पूर्ण म्हणजे हे राजकीय हेतूतून आणि जातीय समीकरण जोडून माझ्या मिस्टरांना बळीचा बकरा केलेला आहे. पहिल्यांदा जसं तुम्ही मागणी केली दमानियाची ऐकून पूर्ण SIT ची टीम बदलली, तशी माझी सुद्धा आज तेलीची बदली प्रमुख बसवणार, तेलीची बदली. मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की त्यांनी सुद्धा हे जे धसचे जे नातेवाईक आहेत, जे त्यांनी आज SITच्या ह्याच्यावर आणून बसवलेले आहेत, ते पूर्णला पूर्ण 8 लोक बदलून तिथं व्यवस्थित जे कायदा सुव्यवस्था जे सांभाळणारे नातेवाईक तर नकोच तिथं, कोणाचेच नातेवाईक नको तिथं. तर CM साहेबांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालून जे काही व्यवस्थित आहे त्या व्यवस्थितपणा त्यांनी करावा. आणि एकमेकांचं सांगून जे माझ्या नवऱ्यावर खोटे आरोप करून म्हणजे कुठंतरी कसा तरी धागा जोडून जे आज SITचे लोक आहेत किंवा GCIDचे लोक आहेत ते काही करू शकतात. आज कायदा त्यांच्या हातात आहे. ते कुठलाही संदर्भ कुठेही जोडून त्याचा एखाद्या व्यक्तीला बळीचा बकरा करू शकतात. आणि तोच प्रकार माझ्या नवऱ्यासोबत चालू आहे. तर माझी एवढीच इच्छा आहे की SITचे अधिकारी जे आहेत ते पूर्णपणे बदलले जावे. आज उद्याच्या उद्या ते जर नाही बदलले गेले आणि उद्या जर त्यांचं ऐकून जर माझ्या नवऱ्या उद्या कुठले गुन्हे दाखल झाले तर उद्या आम्ही आज निवेदनच दिल्यासारखं देतोय की उद्या आम्ही पूर्ण रोडवर चक्काजाम उद्या करणार आहोत.